नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता दुसरीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण दुसरीच्या वर्गाची मराठी, इंग्लिश, गणित आणि सेमीच्या मुलांची मॅथ्स या चारही विषयांच्या प्रश्नपत्रिका म्हणजे सर्वच विषयांच्या प्रश्नपत्रिका द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2च्या आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. मित्रांनो आज आपण सेमी आणि नॉन सेमीच्या त्याचबरोबर इंग्लिश मिडियमच्या दुसरीच्या मुलांचा सेकंड स्टँडर्डच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका सर्व विषयांच्या उत्तरासहित सोडवणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. सर्वप्रथम आपण मराठी विषयाची पॅटचा पेपर संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. एकूण 20-20 गुणांच्या ह्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आहेत. मराठी विषयासाठी आलेला पहिला प्रश्न बघा, 4 गुणांसाठी. शब्द ऐकून लिही. बघा या ठिकाणी 4 शब्द तुम्हाला सांगितले जातील. ते ऐकायचे आहेत आणि जसेच्या तसे ते लिहायचे आहेत शुद्ध स्वरूपात. त्यानंतर एक जाहिरात दिली जाईल आणि त्या जाहिरातीवर आधारित 4 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्यांचे 4 पर्याय असतील आणि त्याच्यातला अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा असेल. त्याचं उत्तर तुम्हाला या जाहिरातीमध्येच दिसणार आहे. बघा ते सर्व पर्याय. त्यानंतर प्रश्न 6वा, अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार कर. 3 गुणांसाठी हा शब्द आहे. बघा शब्द उलटसुलट दिलेले आहेत, आपल्याला ते बरोबर करायचे आहेत. प्रश्न 7वा आपला असेल, चित्रातील कृती पाहायची आणि मुलगा मुलगी काय करतोय ते लिहायचे. 2 गुणांसाठी. प्रश्न 8व्यामध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द टाकायचा आहे. ते पुस्तक त्यांनी दिलंय त्यावर आधारित आपण कोणतेही 3 शब्द लिहायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शब्दांच्या जोड्या वापरून एक एक वाक्य लिहायचं आहे. बघा त्या ठिकाणी लिहून दाखवलेले आहे. हा झाला तुमचा मराठीचा पेपर. त्यानंतर दुसरा पेपर आहे इंग्लिश संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित इयत्ता दुसरी इंग्लिश. क्वेश्चन 1, लिसन अँड राईट. 4 लेटर तुम्हाला सांगितले जातील ABCDतले. ते तुम्हाला पहिल्या लिपीमध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर चित्र दिलेलं आहे, त्याचं नेम तुम्हाला लिहायचं आहे इंग्लिशमध्ये. त्यानंतर मॅच द पेअर, चित्र पाहायचं आहे आणि जोड्या लावायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 4 बघा, अंडरलाईन द रॅमिंग वर्ड्स. 4 शब्दांचा एक गट दिलेला आहे आणि त्यातले रॅमिंग वर्ड जे काही 2 असतील त्यांना आपल्याला अंडरलाईन करायचे. शेवटचं अक्षर सारखं असणारे शब्द. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, इंग्लिश लेटर दिलेले आहेत, त्यांचं नाव चित्र दिलेले त्या अक्षरावरून तयार होणाऱ्या शब्दाचं आणि आपल्याला ते लेटर पुन्हा तशाच पद्धतीने लिहायचं आहे पहिल्या लिपीत आणि दुसऱ्या लिपीत. त्यानंतर चार्ट दिलेला आहे एक,
3 गुणांसाठी. आणि त्यावरून आपल्याला शब्द बनवायचे आहेत. बघा पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा विषय आहे गणित. द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2 इयत्ता 2. 20 गुणांची प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला बघा. लहान संख्येला रिंगण कर. प्रश्न दुसरा. चौकटीतील लगतची मागची व लगतची पुढची संख्या लिहायची. प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला सर्वात मोठी 2 अंकी संख्या लिहायची. त्यानंतर बेरीज करायची आहे 36 अधिक 25ची. वजाबाकी करायची आहे 40 वजा 11. त्यानंतर प्रश्न 6वा. दिलेल्या नोटेची किंमत लिहायची आहे. प्रश्न 7व्यामध्ये हलक्या वस्तूची चौकट रंगवायची. प्रश्न 8व्यामध्ये आकृतिबंध पूर्ण करायचा आहे. प्रश्न 9व्यामध्ये गुणाकार करायचा आहे. त्यानंतर प्रश्न 10व्यामध्ये आपल्याला एक चित्र दिलेलं आहे आणि त्यावर आधारित 4 प्रश्न विचारलेले आहेत आणि चौकटीमध्ये त्यांचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर 14व्या प्रश्नामध्ये आपल्याला लहान मोठी संख्या ओळखून ती लिहायची. चिन्ह काढायचे. 15व्या प्रश्नामध्ये आपल्याला ज्या भांड्यात जास्त पाणी मावेल त्या समोरील चौकट रंगवायची. प्रश्न 16व्यामध्ये आपल्याला आकृतिबंधाचं निरीक्षण करून रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहायचे. प्रश्न 17व्यामध्ये पुढील संख्येचा चढता आणि उतरता क्रम लावायचा आहे. आणि शेवटच्या प्रश्नामध्ये एका माळ रानावर 24 गाई आणि 28 म्हशी चरत होत्या. तर माळ रानावर एकूण किती गुरे चरत होती? दोघांची बेरीज आपल्याला करावी लागेल. 24 अधिक 28 बरोबर 52. म्हणजेच उत्तर आहे 52 गुरे चरत होते. त्यानंतर सेमीच्या विद्यार्थ्यांची मॅथची प्रश्नपत्रिका संकलित मूल्यमापन 2ची. इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी सुद्धा हीच प्रश्नपत्रिका येणार आहे. 20 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा. आपण मगाशी जी मराठीची प्रश्नपत्रिका पाहिली तीच प्रश्नपत्रिका या ठिकाणी इंग्लिशमधून दिलेली आहे. बघा काही अडचण आल्यास ती मराठीतली प्रश्नपत्रिका पहा, म्हणजे आपल्याला उत्तर लिहायला सोपं जाईल. या सर्व प्रश्नपत्रिकांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा. त्यामुळे आपला परीक्षेचा चांगला असा सराव होणार आहे. क्वेश्चन नंबर 6. बघा पुढची उदाहरणं. 7. हलक्या वस्तूची चौकट रंगवायची आहे. रिकाम्या चौकटीत पुढे त्या पद्धतीने ॲरो काढायचे आहेत. गुणाकार करा.
त्यानंतर लुक ॲट द पिक्चर, चित्र पाहायचं आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, चिन्ह वापरा. जास्त पाणी मावेल अशा चित्राची चौकट रंगवायची आहे. ABCDचं पॅटर्न कंप्लीट करा रिकाम्या चौकटीत. त्यानंतर चढता आणि उतरता क्रम लिहायचा आहे दिलेल्या संख्यांचा. आणि शेवटच्या प्रश्नामध्ये आपल्याला लेखी उदाहरण दिलेलं आहे. काऊ आणि बफेलोचं दोघांची बेरीज करायची आहे आपल्याला. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीची मराठी, इंग्लिश, गणित आणि मॅथ्स या चारही विषयांच्या प्रश्नपत्रिका संकलित मूल्यमापन 2च्या द्वितीय सत्राच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या उत्तरासहित आपण सोडवलेल्या आहेत. ह्या प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहेत. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.